सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये अविरत असे विचार सुरू असतात. आपण कितीही म्हटलं तरी त्या विचारांना थांबवू नाही शकत. आणि जास्तीत जास्त विचार असतात आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल किंवा आपल्याला कसं काय आपल्यासोबत वाईट होतंय किंवा कसं आपल्याला कुठल्या गोष्टीने त्रास झालाय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण कंटिन्युअसली विचार करत असतो. कारण आपल्याला त्रास पण तसाच होत असतो. हो ना? आणि मला असं वाटतं, माझ्याच बरोबर नाही तर अगदी बऱ्याच जणींबरोबर ही गोष्ट होत असेल, की ह्या त्रासातला 90% त्रास हा आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनच झालेला असतो. आता याच्यामध्ये लॉजिकल एक्सप्लेनेशन हेच आहे, की आपल्याला दूरच्या लोकांचा किंवा आपण म्हणतो ना, की ज्या लोकांचा आपल्याला फरकच नाही पडत, अशा लोकांचा त्रास नाही होत. पण ज्या लोकांचा आपल्याला खूप जास्त फरक पडतो, जी लोकं आपल्याला खूप जवळची आहेत, अशा लोकांचा आपल्याला जास्त त्रास होतो. यापासून आता वाचायचं कसं? कारण प्रॉब्लेम तर आहे, पण सोल्युशनसुद्धा आहेच आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी मयुरी तुमचं स्वागत करते आपल्या गोड अशा चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पंखुडिया. आणि आपल्या ह्या चॅनलवरती आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करत असतो. त्यातल्या काही टॉपिक्सवरती आपलं बोलून झालंय आणि काही टॉपिक्सवरती आपण बोलणार आहोत. आजचा टॉपिक आहे, आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली किंवा त्यांच्याही नकळत आपल्याला त्यांचा त्रास व्हायला लागला, तर आपण त्या त्रासापासून कसं वाचायचं? कारण एक व्यक्ती आपल्याला थोडासा त्रास देऊन जातो, पण आपलं हळवं मन किंवा आपण खूप जास्त इमोशनल असल्यामुळे आपण त्या गोष्टीचा वारंवार विचार करतो आणि आपला पूर्ण दिवस, काही महिने, काही वर्षसुद्धा त्या गोष्टीमध्ये वाया घालतो. आपण राहतो ते घर, त्या घरातली माणसं, आपण घराच्या बाहेर पडलं की रस्त्यावर आपल्या ओळखीची भेटलेली माणसं किंवा जिथे काम करतो तिथली माणसं. आपल्याही नकळत आपल्याला ती माणसं खूप जास्त मॅटर करायला लागतात. ते आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांचं मत काय आहे, ते आपल्याबद्दल पाठीमागे आपल्या काय बोलतात, ह्या गोष्टींचा खूप जास्त आपण विचार करतो. आणि ह्या सगळ्या विचारांमुळे आपला दिवस वाया जायला लागतो. कारण प्रोडक्टिव्ह असं काहीच डोक्यामध्ये येत नाही. त्याच गोष्टी येतात, की चला मी माझं उदाहरण देते. मी व्हिडिओज बनवते. माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा माझ्या सासरची जी लोक आहेत, आजूबाजूचे लोक घेऊया, घरातले लोक घेऊयात. त्यांचं मत जर मी माझं रोजचं काम करताना लक्षात आणलं, तर ते काम जितकं छान रीतीने होईल किंवा किती प्रोडक्टिव्ह रीतीने होईल याकडे माझं लक्ष कंप्लीटली जाणार नाही आहे. माझं लक्ष कुठे जाणार आहे, की मी हे काम करते पण माझ्या आजूबाजूचे लोकं मला असे म्हणतायत. मग ते एक निगेटिव्ह साईडला माझं मन जाईल. त्यानंतर जे काम होणार असेल माझं, ते होईल. ते काम मी करेल. हसून, रडून कसं तरी ते काम करेन. पण ज्या वेने ते काम होणार असतं, छान प्रोडक्टिव्ह वेने, सुंदर असं, छान मनाला सॅटिस्फॅक्शन देणारं आणि आपल्या डोळ्यांना छान दिसणारं, तर असं ते काम होणार नाही. आता या सगळ्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर कसं पडायचं माहिती आहे? आता बाहेरची लोकं असतील, की आपण त्यांना इग्नोर करू शकतो किंवा त्यांच्याशी अगदी नातं तोडून टाकू शकतो, की हां चला, याच्यापुढे आपल्याला ह्या माणसाशी बोलायचं नाही आहे, ह्या माणसाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही आहे. व्यावहारिक असू द्या, पैशांचा किंवा मग आपल्या भावनिक रीतीने, की बाबा चला आपण इथून तिथपर्यंत सोबत चालतोय, अगदी प्रवासातली सोबत आहे, तरीसुद्धा आपण नाही, 2 हात दूर राहूया. त्या माणसासोबत कुठेच जायचं नाही आहे, त्या माणसाशी संबंध ठेवायचा नाही आहे. कारण का? तो माणूस माझ्या मेंटल हेल्थसाठी चांगला नाही आहे. माझी मेंटल हेल्थ बिघडवतोय. आता हे झालं बाहेरच्या माणसांसोबतचं आपलं वागणं. पण जेव्हा तो माणूस घरातला असतो, ज्याच्यामुळे आपल्या डोक्याला ताप झालाय. अगदी आपलं रोजचं रुटीन, आपलं रोजचं आयुष्य आपल्याला नकोसं होत आलंय. इतका त्रास होतोय समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा त्याच्या मतांचा किंवा त्याच्या आजूबाजूला असण्याचा सुद्धा. कारण तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा लोकांचा एक निगेटिव्ह ऑरा असतो. निगेटिव्ह वाइब्स त्यांच्यातनं बाहेर पडतात आणि ती लोक नकोशी व्हायला लागतात. ही माणसं जेव्हा घरात असतात, तेव्हा त्यांच्यापासून दूर कसं राहायचं? पॉइंट आणि पर्याय एक म्हणजे तुम्ही त्यांना सडेतोड बोलून दूर करू शकता. पण त्याने काय होईल? गोष्टी बिघडतील, चिघळतील आणि वाईट व्हायला लागतील. तुम्ही वाईट ठराल आणि परत त्याचा त्रास तुम्हालाच होईल. नंबर 2 आणि दुसरा पर्याय सगळ्यात बेस्ट आहे. मला आवडतो, मी नेहमी अप्लाय करते. छान व्यवस्थित गोड बोलून त्या माणसासोबत तसेच नातेसंबंध ठेवून फक्त फॉर्मली वागायचं. खूप जास्त इमोशनली डिपेंडंट राहायचं नाही. आता इमोशनली डिपेंडंट म्हणजे काय? तर आपण एखाद्या गोष्टीचा जर समोरची ती व्यक्ती आहे, तिने काहीतरी बोललंय, काहीतरी वागली आहे, तर त्या गोष्टीचा स्वतःला त्रास नाही होऊ द्यायचा.
ठीक आहे. आता खरं तर आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी गणितं असतात, बरीचशी सूत्र असतात, जी आपण यूज करायची असतात अशा माणसांच्या बाबतीमध्ये, जेणेकरून ती माणसं स्वतःच्या ठिकाणी योग्य पद्धतीने राहतील, त्याचा आपल्याला जास्त त्रास नाही होणार आणि आपल्याला त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असण्याचा सुद्धा त्रास नाही होणार. आता हे बघा, अशी एखादी व्यक्ती आहे जिचा ऑराच निगेटिव्ह आहे किंवा ती निगेटिव्ह व्यक्ती आहे, गोड बोलून दुसऱ्यांना एक निगेटिव्ह थिंकिंग करायला भाग पाडते. तर अशा व्यक्तीच्या जेव्हा तुम्ही वाकड्यात शिराल, तिला जेव्हा रागात बोलाल, तेव्हा ती व्यक्ती अजून उफाळून तुमच्या आयुष्यामध्ये पार उद्ध्वस्त करण्याच्या भावनांनी येऊन सगळं बिघडवून टाकणार. ठीक आहे. मग अशा वेळी अशा व्यक्तीसोबत डील कसं करायचं? तर तिला गोड बोलायचं. ते म्हणतो ना आपण, की रागात सांगितलेलं काम जेवढ्या गतीने पूर्ण होत नाही, तेवढ्या गतीने प्रेमात सांगितलेलं काम होतं. प्रेमानं कामं सांगून पहा, प्रेमानं त्या व्यक्तीला हाताळा आणि मला असं वाटतं अशा व्यक्तींना हाताळण्यासाठी तुम्हाला थोडंसं लिमिटेड टाईम जर असेल तर बेटर. कारण रोज उठून त्याच व्यक्तीचं जर तुम्हाला तोंड पाहायचं आहे, तर मग थोडंसं कठीण जातं. सकाळी उठलं की अशाच व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहायचं, तर मग थोडंसं कठीण जातं. थोडंसं दूर असाल तर तुमचं जे मानसिक स्थैर्य आहे, तुमची मानसिक परिस्थिती जी म्हणतोय आपण, मेंटल कंडिशन अबाधित राहील. आणि मेंटल कंडिशन जर तुमची व्यवस्थित असेल ना, तर फिजिकल कंडिशनकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. मला सध्या स्पाईनचा खूप जास्त त्रास होतोय. पण त्या त्रासापेक्षा माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं सुरू आहे. माझं डोक्यामध्ये असणारे विचार जे आहेत, ते मला जास्त त्रास देत आहेत. असं होत असेल ना तुमच्यासोबत सुद्धा, की तुमचं काहीतरी वेगळं सुरू आहे डोक्यामध्ये आणि शरीराचं काहीतरी वेगळं सुरू आहे, काहीतरी दुखतंय, खुपतंय. पण त्यापेक्षा तुमच्या डोक्यातला त्रास, तुम्हाला मानसिक त्रास जो होतोय, तो त्रास तुम्हाला मोठा वाटतोय. माझंही तेच होतं, है ना? तर आजचा दिवस बघा खूप छान सुरू झाला. त्यानंतर मुलांच्या अंघोळी, माझे 1-2 शूट होते, केसांचे होते. आय थिंक शॅम्पूचा एक आणि कंडिशनरचा एक, असे वेगवेगळे शूट होते, ते मी कंप्लीट केले. त्यानंतर घरातली साफसफाई आणि नाश्ता वगैरे झाला. आता मी स्वयंपाक करायला घेते स्वयंपाक करते आणि त्यानंतर लगेचच आपल्या दिवसभराच्या रुटीनला सुरुवात करते. प्रोडक्टिव्ह गोष्टी होतात, फक्त आपण थोडंसं आपल्या विचारांमध्ये प्रोडक्टिव्हिटी आणायची गरज आहे. आणि खरं तर आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह लोक आणि पॉझिटिव्ह वाइब्स असतील, तर आपल्या अंगामध्ये आपोआप उत्साह येतो. यासमोर तुम्हाला मी रिहूची एक छोटीशी क्लिप दाखवेन, कारण बिचाऱ्याने खूप जास्त फोर्स केला होता, की "मम्मा दाखव हां, मला दाखव हां." तर त्यासमोर एक छोटीशी क्लिप असेल, ती तुम्ही पहा आणि आजचा व्लॉग कसा वाटला तेही मला सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. माझी ऍक्टिव्हिटी. वाव! हां, सगळ्यांना दाखव. आय डन इट इन. ठीक आहे. छान छान केलंय तू. आता ही राहते. मी पण केलंय. कोणाला पाठवणार होतं ते? आई आई आय डन इट. इधर तो राइट तरफ ऐसा सेट.